ट्रिक आहे ना जरा. गेला हा पूर्ण वरती घे. हाय क्वालिटी वाले ही आपली बस आहे जायची. आपणच होते सुरुवातीला. शपथ इतकं कडक सिद्धेश कोण आहे? काय शपथ. अशा जरा लाईट मध्ये ब्लॉग कराय मजा येते जरा. तुमचं काय बोलते मग ब्लॉगच करतोय. हे फुल अंपायर कॅप आहे व्हाईट वाली कॅप आणलेलं आहे. ती जयंतीची वाटते कॅप आहे. ती काय ते स्टिकर लावते. आठ लागली ती बिया चोरणार. व्हाईट त्याला तर कलर तरी करू. तुला सुटू दे व्हाईट व्हाईट सुटू दे व्हाईट व्हाईट. आम्ही पडली आता. इथं अंपायर दिसू दे अंपायर दिसू दे. तू थांबतो राठी. तुझे मेंबर आहेत ना तुम्ही? हो. पाठी जागा कब्जा केला ना. तुला पण पहिल्यांदा माणशी आमची. व्हेरी गुड. श्रेयस तू आला होतास ना आधी? तू पण आला. आम्ही येतो. शाबाश. हे नवीन मेंबर दिसत. प्रतीक मोहिते. यांना झोपायला यांनी कामच केलं नाही बघा. रिलॅक्स रिलॅक्स. सर हवा काय गरम झालं थोडं. काय ना हवा काय थोडं गरम झालं. एवढे एसी आपण ठेवतो तू फॅन आणतो. मुमेंट. छान 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 वरते बेलाचे पान. आवडते बेलाचे पान. मित्रांनो मस्तपैकी एक झोप करून आम्ही निघाले. तर नाश्ता करणं फ्रेश होणार आणि ट्रेकिंगला सुरुवात. नाही पण जोरात गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड. तर आपण आता सध्या आहोत पट्टा किल्ला विश्रामगड येथे. ज्याप्रमाणे आपला शेड्यूल होता त्याच्यापैकी आपण बऱ्यापैकी 1 तास पाठी आहे. जे बसमधून आले त्यांना माहिती आपण पाठी का आहोत. जे आधीच आले होते 1-2 गाड्या आधीच आल्यात. 7 माणसं आधीच आले आपल्या आधी. लहान मुलापासून मोठे जो कोण वयस्क असेल वयोवृद्ध कोण आहे निगम वयोवृद्ध मध्ये एका राईट साईडला आपण जसं लेफ्ट साईडला बघतोय
ऍट द एज ऑफ 5 त्यांनी 20 ट्रेक केलेत. माझ्याकडे लिस्ट आहे, मला तर लक्षात नाही कुठले ट्रेक केले त्यांनी. पुढे घेऊन आपण हा ट्रेक चालू जय जय शिवराय मित्रांनो. आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील एक सुंदर आणि ऐतिहासिक किल्ला पाहायला, किल्ले विश्रामगड. निसर्गाच्या कुशीत बसलेला हा किल्ला ट्रेकर्ससाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे. चला तर मग आजच्या ट्रेकिंग प्रवासाला सुरुवात करूया. सह्याद्रीच्या डोंगर रांगामधून जाणारा हा रस्ता खूपच सुंदर आहे. हळूहळू आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. इथून पुढे सुरू होतो आपला ट्रेक. आता आम्ही किल्ल्याकडे चढाई सुरू केली आहे. रस्त्यात हिरवीगार झाडं, थंड वारा आणि शांत वातावरण. खरंच सह्याद्रीत ट्रेकिंग करण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. रस्ता थोडा खडा आहे, पण वर पोहोचल्यानंतर जो नजारा दिसतो तो सगळा थकवा घालवतो. मंदिर नाही ते बसायला आहे. थर्ड डायमेन्शन हे कोरी लेण्याचे आहे इकडं, तर मग आपल्याला आलंच पाहिजे. इथे मित्रांनो कोरी लेण्या आहेत. बघूया कोरी लेण्या कशा आहेत. प्रवेश निषेध. इथं एकही मूर्ती उरली. जसं जसं वर चढत जातो तसं तसं आजूबाजूचा नजारा अजूनच सुंदर दिसायला लागतो. डोंगरदऱ्या आणि निसर्गाची शांतता, हा अनुभव शब्दात सांगणं खूप कठीण आहे खरंच मित्रांनो. हे पाण्याचे टाके आहेत ना इकडं. सोबत ट्रेक लिडर श्रेयस मोरे. मी कसं ट्रेक लिडर श्रेयस मोरे आमची वरती ग्रुपला चेअरअप करताना. फर्स्ट ट्रेकर आमचे पहिला अनुभव. सुहानी खैरे जरा जोशात आहे, पण श्रुती तुझं काय एक्सपिरियन्स? हे होय बघ ए भाई बॅग तिथंच खांद्यावरती बॅग. एक व्हिडिओ पण असा काढ. हा पूर्ण बेस आहे, बरोबर आहे. आणि महाराजांचा इथे एक खास राजमहल बांधलेला आहे. तो आपण येताना आपला जो कार्यक्रम आहे नक्की आपण ह्या राजमहालात आहे. ओके, तर आपण आता या ट्रेकला जेव्हा फिरतोय तर दोन गेले. हा पूर्ण असा वरून जर आपण पाहिला तर हा पूर्ण पट्टा फोड म्हणजे एक पट्टा दिसतोय की आपण हा बेल्ट आहे, बेल्ट रोडचा बेल्ट आहे. सह्याद्री मधला एक बेल्ट आहे. वरून एक आय व्ह्यू किंवा बर्ड व्ह्यूने आपण बघितला तर हा बेल्ट व्ह्यू आहे, म्हणून पट्टा फोड. विश्रामगड ह्याकरता लोकांना माहितीच असेल, बऱ्याच लोकांना विश्रामगड का म्हटलंय. महाराज इथे आले, त्यांनी जवळजवळ एक 30 दिवस 35 दिवस इथे आराम केला. बरेच त्या दिवसांची किती काउंट आहेत ते माहित नाही. बरेच ठिकाणी 17 दिवस म्हटलं होतं, बरेच ठिकाणी 31 दिवस म्हटलं होतं, पण आराम केला, विश्राम केला, ही गोष्ट खरी आहे. तर आपण आता सध्या माहिती घेऊच पुढे ट्रेकची. पण आता पुढचा प्रवास कसा असेल, आपण आता या लेफ्टला जात आहोत. लेफ्टला जाताना डाव्या बाजूला इथे पाण्याचे टाके आहेत, जुन्या पद्धतीने बांधलेल्या. त्यांनी रिझर्व्ह कसे, पाण्याचे रिझर्व्ह कसे बनवले या गावाकरता, या गडाकरता, याकरता इथे रिझर्व्ह आहेत. आणि ते पाण्याचा फ्लो कसा मॅनेज केला गेला, तर या साईडला टाके आहेत लेफ्टला. तसंच तिथून जाऊन ह्या गडाच्या वर, या राजमहालाच्या वरच्या बाजूला हा या गडाचा टॉप पॉईंट आहे, जो ॲक्च्युली नुसता टॉप आहे, त्याच्यामध्ये काही हिस्ट्री नाही आहे, पण या गडाचा टॉप पॉईंट आहे, जो आपण तिथे पण जाणार आहोत. तर वेळ जास्त परत एकदा जास्त वेळ न दवडता आपण लेफ्टला जाऊन टाक्या बघू. टाक्यांच्या बरोबर तिकडून महेश तुम्हाला परत फॉलो करून, महेश आणि संदीप
तो त्यांना फॉलो करत आपण वर जाणार आहोत. त्या साईडनी वरच्या साईडला पॉईंट आहे, तिकडे दिसत असेल तुम्हाला त्या साईडला एक पॉईंट आहे, तो टॉप पॉईंट आहे. आणि त्या साईडनी एक 12 टाक्या म्हणून एक फेमस एक जागा आहे, 12 टाक्या, 12 शेवटी पाण्याच्याच टाक्या. तर त्यामुळे ते पाण्याची वगैरे काही इथे कधी कमतरता जाणवलीच नाही या गडावर. तसे इथे पाण्याच्या टाक्या भरपूर आहेत. तर मोस्टली हे पाण्याच्या टाक्याच आहेत आणि केव्ज आहेत 2-3. तर आपण ते बघून पूर्ण आपला कार्यक्रम करून परत इथे राजमहालात येणार आहोत. तर आता इथे अशी वेळ येऊ शकते की आता लोक पसरतील म्हणजे सगळ्यांच्या समोर राहणार नाहीत. तर माझी विनंती हीच असेल, ग्रुप बरोबर राहा. जसा ग्रुप चाललाय तशा ग्रुपच्या पाठी या सगळ्यांनी. आणि एंड आपल्याला राजमहालात यायचंय 9:30 पर्यंत आपल्याला टाइम आहे. 9:30 ला आपल्याला राजमहालात येऊ. अशा पद्धतीने आपल्याला पुढची चाल करायची. तर मित्रांनो आम्ही आताच पोहोचलो विश्रामगडावर. तुम्ही पाहू शकता पाठी बाजूला विश्रामगड आहे आपल्यासोबत आपला ग्रुप. आता इकडून आम्ही चाललोय आपल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या साईडला पाण्याच्या टाक्या तिथं बघणार आपण आणि नंतर गडाचा टॉप पॉईंट. तर चला चालू आहे. आम्हाला लास्ट वाल्यांना पण वरती घे. पाठच्या आता पाण्याची टाकी बघून आता आम्ही चाललोय वरती. गडाचा टॉप पॉईंट बघायला. वरती पण पाण्याची टाकी आहेत ना. आपला सिद्धू आपला ट्रेक पार्टनर आहे सिद्धू. आम्ही 2 ट्रेक केले. आणि हा आपला दादा नवीन सबस्क्रायबर आहे आपला दादा. अरे ढोलकी वाजक. हा यार सॉरी. ब्रह्मगिरीला आणलं असं काय? ब्रह्मगिरी पाहिलं. हा तेव्हापासून म्हणजे आत्ताच आपलं बघितलं नाही. आपला सबस्क्राईब पण कर. ढोलकी. अरे हो दोस्तों जल्दी करिए. आज जोरात बोल जरा. गाईज आम्ही शेवटी पल्ला पार्क काढलेला आहे. तो लूप मध्ये आलाय. आता मित्रांनो आम्ही पाण्याची टाकी बघून आता इकडे वरती चाललोय. आपले गडाचा टॉप पॉइंट आहे. तिकडे पण बहुतेक पाण्याची टाकी आहेत असे आपले सर बोलले. तरी पण असतील तर जाऊन बघूया पाण्याची टाकी. आता पाठचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. पाठच्या घर कुठल्या आहेत माहिती नाही आपल्याला. वाडी वगैरे म्हणजे बघा पूर्ण कोकणकडे ह्या साईडला. सौरभजी चला. सह्याद्रीच्या कुशीत एक लपलेला असा गड विश्रामगड. सरला म्हणतो फोन घेऊन ये बाकी. ही बघा एक पाण्याची टाकी पण यशा आहे बघ. तर मित्रांनो ही बघा सह्याद्रीचे कडे कडा. तर मित्रांनो सह्याद्रीवर ट्रेक करताना तुम्हाला कधीच निराशा वाटणार नाही. कारण सह्याद्री आपल्या गिर्यारोहकांना कधीच निराश करत नाही. ह्याचं तुम्ही
दृश्य सुंदर बघून तुम्ही थक्क व्हाल एकदम. असं सकाळचं दृश्य आहे बघा. आकाश पण एकदम निळ निळ आणि एकदम साफ असं वाटतंय. तर मित्रांनो हे बघा, इथं हे 12 टाके आहेत पाण्याचे. पाणी थोडंसं अस्वच्छ वाटते कारण शेवाली आहे पाण्यात जरा. हे बघा, हे इथून तिथपर्यंत 12 टाके. तर चला बघा मित्रांनो, आपण बहुतेक टॉपवर पोहोचलोय बघा. आपण शेवटी म्हणजे आपल्या शिखरापर्यंत पोहोचलो आपण. बऱ्यापैकी सोपाच ट्रेक आहे, म्हणजे बरेचशी लोक येऊ शकली, करू शकली. आणि परत एकदा पण पावसात वगैरे छान अजून होत असेल तर त्याची मजा वेगळी असेल. तर आपण हा ट्रेक कम्प्लीट इथे झाला. आपण आता परत खाली उतरतोय सेम मार्गाने जसं आलो तसं. खाली इथे तुम्हाला सगळ्यांना लेफ्ट साईडला जाताना टाक्या 12 टाक्या, जे आपण म्हटलं मगाशी म्हटलं होतं 12 टाक्या. तर पाण्याच्या 12 टाक्या आहेत, सेम टाक्या आहेत. त्यामुळे सगळे टाकी जवळ जाऊन बघायची अशी काय खास आवश्यकता नाहीये. ते आपण लेफ्टला उतरता उतरता 12 टाक्या दिसतीलच. मित्रांनो शिखरावरून खाली जाऊन आपल्याला आता खाली 12 टाकी मध्ये मगाशी बघितलेच तुम्ही. तर 12 टाकी बघून नंतर खाली जायचं. आपले केव्ज आहेत ते बघायचे. आणि केव्जच्या खाली शिवाजी महाराजांचा महाल आहे, तिथे आपला छोटासा कार्यक्रम आहे ते बघून खाली जायचं आपल्याला. 12 टाकी इथून, ही पहिली वाटते इथून नाही, ह्याच्या पुढे एक पहिली टाकी आहे. इथून ते असे हे असे लाईनीत एकदम त्या साईडला एकदम असे गोल फिरून 12 टाके आहेत बघा. इथं मित्रांनो केव्ज आहेत, लेणी. तर बघूया आपण नक्की कोणत्या लेणी. गुफा आहेत, शिवकालीन गुफा आहेत. मित्रांनी समोर गुफा आहे, तिथं गुफा पण जाऊन बघा. आपले सर माहिती देते थोडे. आई शपथ, आतमधून बघू शकता. हे बघा, आई शपथ, हे भाई फुल सिनेमॅटिक. इथं धान्य कोठार आहे मित्रांनो. हे बघा, हे धान्य कोठार आहे. तर बघा आतमधून गुफा. बरेचसे इंजिनिअरिंग वर्क केले गेले असेल आधीच्या काळात, एवढे डोकं लावलं गेलं महाराजांच्या काळात. त्यांच्या सैन्याने पण, स्वतःनी पण, महाराजांनी पण आणि त्यांच्या सैन्याने पण. असा हा छोटीशी गुफा. इथे बाजूला तुम्ही जाता तर बघा तर धान्य गुहा आहे. इकडे धान्य ठेवलं, साठवलं जाते, ज्वारी, बाजरी, तांदूळ. एक्सप्लोर करू आणि खाली बघा. इथं पुढं अजून एक गुहा आहे मित्रांनो, गुफा. चल ना बाबा पुढे जाऊन पिणार. रस्त्यात काय थांबतो मला समजून नाही. बघा अजून एक गुफा आहे इकडे. बघा हे बघा, आतमधून जाऊन बघूया. बघा इकडे जाऊन इथे अशी बसायला जागा आहे. इथे बसायला जागा आहे. थोडा शिवाजी महाराजांचा जन्म सुरुवात आहे सगळं. त्याच्यावरती विजयी गाथा लिहिलेले आहेत. काही पॉईंट कशा महाराजांचा जन्म, त्याच्यानंतर त्यांच्या रायरेश्वरावर शपथ, त्यानंतर बरेचसे मोहिमा ज्या झाल्या, ज्या ज्या ठिकाणी मावळे मारले गेले त्यांना श्रद्धांजली देऊन पुढे नंतर शिवराज्याभिषेक होतो. तर ह्या सर्वांचं एक ध्यान करण्यासाठी कदाचित ही जागा बांधली गेली असावी. उगवला सूर्य
धन्याला आणि स्वराज्यात मोराला बांधिला शिवराजाला सोहळा मराठी मातीचा सरयो आला रे. चरण बांधलं शिवबान राजन मराठी मातीचा सण यो आला र राजपती जाई शिवबानाचा छत्रपती झालं ग मायक राज छत्रपती झालं ग ग ग तर मित्रांनो आपण वरती आता शिवाजी महाराजांचा एवढी पण वीक नाही ते शिवाजी महाराजांचा महाल आपण बघितला विश्रामगडावरचा तिथे त्यांनी विश्राम केला किल्ला आपला. आजचा आपला ट्रेक इथेच संपताना आपला ब्लॉग पण आता खाली जाऊन फक्त आपला जेवायचं आणि जेवून निघायचं डायरेक्ट बसनी. त्याच्यामुळे आपला आजचा ट्रेक इथेच संपतो. तर भेटूया आपल्या पुढच्या ट्रेक मध्ये किंवा पुढच्या ब्लॉग मध्ये.